नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK Star 44 यूट्यूब चॅनल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसे करायचे तेही मोबाईलच्या माध्यमातून. तर यासाठी आपण गुगल किंवा क्रोम मध्ये हे या ठिकाणी मी जे टाईप केलेलं आहे किंवा तुम्हाला जे लिंक मिळालेली आहे त्या लिंक गुगल किंवा क्रोम मध्ये पेस्ट करायची. या ठिकाणी लिहिलेलं आहे https://mrtsinspion.in. यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, हे पहिली साईड आलेली आहे. तर याला मी सोडून देतो. या दुसऱ्या साईडवर क्लिक करतोय. या ठिकाणी मी क्लिक करतोय. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक फॉर्म ओपन झालेला आहे. जरा वेळ लागत आहे याला. या ठिकाणी फॉर्म ओपन झाला आहे. या ठिकाणी आपण आपलं नाव टाकून घेऊ. या ठिकाणी ईमेल नंबर टाकू आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकू. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिल्या ठिकाणी मी माझं नाव टाकून घेतलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी मी माझा ईमेल टाकलेला आहे आणि तिसऱ्या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे. या ठिकाणी डेजिग्नेशन रोल या ठिकाणी सिलेक्ट. तर या ठिकाणी मी डेजिग्नेटेड ऑफिसर यावर क्लिक करतोय आणि ओके म्हणतोय. या ठिकाणी इन्स्पेक्शन 3 यावर मी क्लिक करतोय, ओके. आणि मग डिपार्टमेंट. आता माझं शिक्षण क्षेत्र असल्यामुळे, शाळेची माहिती असल्यामुळे मी माझं डिपार्टमेंट या ठिकाणी एज्युकेशन, स्पोर्ट अँड एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सब डिपार्टमेंट विचारलेलं आहे. तर या ठिकाणी स्कूल एज्युकेशन या ठिकाणी मी आता डिस्ट्रिक्ट घेतोय, माझा जो जिल्हा आहे. सिलेक्ट डिव्हिजन म्हणत आहे मला, मी माझं डिव्हिजन घेतोय. आता या ठिकाणी बघा डिस्ट्रिक्ट म्हणत आहे, मी माझा डिस्ट्रिक्ट घेतोय आणि ओके म्हणतोय. या ठिकाणी मी माझा तालुका घेतोय. त्यानंतर विलेज या ठिकाणी मी माझं गाव शोधतोय. या ठिकाणी बघा माझं गाव मी या ठिकाणी टाकतोय आणि ओके म्हणतोय. आणि या ठिकाणी पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे, स्ट्रॉंग पासवर्ड. तर या ठिकाणी पासवर्ड आपल्याला एक स्मॉल लेटर, एक कॅपिटल लेटर आणि एक नंबर यामध्ये यायला हवे. तर हे मी टाकून घेतो आणि कन्फर्म पासवर्ड करतोय. या ठिकाणी बघा मी माझा या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे आणि आता रजिस्टरवर क्लिक करतोय. आता या ठिकाणी बघा माझं रजिस्ट्रेशन झालंय. पासवर्ड सेव्ह करून घेतो. या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन सक्सेस, वेलकम माझं नाव आलेलं आहे आणि मेल सुद्धा आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन अगदी घरबसल्या मोबाईलवर करू शकता. आणि यानंतर मी हा फॉर्म कसा भरायचा स्टेप 3चा तर यासंबंधी मार्गदर्शन करणार आहे. तर यावर डॅशबोर्डवर जाणे आहे आपल्याला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती विस्तृत बघू. धन्यवाद.